नमस्कार. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयु म्हणजे आयुष्य, आयुष्याचा आरोग्यदायी विचार या अर्थानं अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनं हा विशेष कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अथायू हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या व्याधी, त्याची लक्षणं, त्याच्यावरती कशा पद्धतीनं उपचार होतात, वैद्यकीय सायन्स कुठपर्यंत गेलेलं आहे आणि अथायू हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा मिळतात. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. खरं तर रिप्लेसमेंट हा शब्द म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्रसंगाला, एखाद्या घटनेला पर्याय निर्माण करणे म्हणजे रिप्लेसमेंट. आता काही वर्षांपूर्वी जर कोणी सांगितलं असतं की मानवी शरीरातल्या अवयवांना सुद्धा रिप्लेसमेंट करता येईल तर कदाचित आपल्याला ती गोष्ट पटली नसती. पण विज्ञान, तंत्रज्ञान हे इतकं झपाट्यानं विकसित होत गेलेलं आहे की आता मानवी शरीरामधल्या अवयवांना रिप्लेसमेंट करता येते. आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अंगराज सावंत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. अंगराज, एकदम तरुण आहात, कोल्हापूरचे आहात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि आता तुम्ही नी रिप्लेसमेंट तज्ज्ञ म्हणून काम करता आहात. रादर मी असं म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ. हे नी हा त्यातला एक अवयव झाला, गुडघा प्रत्यारोपण. मला सगळ्यात पहिल्यांदा हेच विचारायचं, जसं मी म्हटलं की अवयवाला बदल करून त्याच्यामध्ये पर्यायी कृत्रिम अवयव बसवता येतो, हे तंत्रज्ञान कधी विकसित झालं? त्याला जवळपास मोर दॅन 50 इयर्स झालेलेच आहेत, म्हणजे 40 इयर्स जवळपास चालूच आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध येतच आहेत की शोध म्हणजे कसे असतात की जॉईंट रिप्लेसमेंट ही सगळीकडे पूर्वीपासून सेमच केलं जातं. ज्याची ती हिस्टॉरिक आज बघायला गेलं 2022 मध्ये तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स असतात जेणेकरून हे नी रिप्लेसमेंट हा केला जातो. थोडक्यात म्हणजे नी रिप्लेसमेंट आता बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असतं की किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट ऐकलेलं असतं. तर त्याच पद्धतीनं नी रिप्लेसमेंट असं म्हणता येणार. नी रिप्लेसमेंट म्हणजे काय की हाडाचा जो खराब झालेला भाग असतो तो आम्ही काय करतो की तो काढून त्याच्यामध्ये मेटलचा पार्ट बसवतो. म्हणजे थोडक्यात नी रिसर्फेसिंग म्हणता येईल आपल्याला. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे रिसर्फेसिंग म्हटलं तर जास्त बेटर राहतं ते. बट लाईक जेनेरिकमध्ये ते इट इज कॉल्ड ॲज अ नी रिप्लेसमेंट बेसिकली. मग लोकांना असं वाटतं की नी रिप्लेसमेंट ही फार मोठी सर्जरी आहे. कारण ॲक्च्युली कसं आहे की इट इज अ मेजर सर्जरी, बट इफ वी थिंक की जस्ट रिप्लेसमेंट ऑफ द म्हणजे जो खराब झालेला बोनचा पार्ट आहे तर ती फारच रिवॉर्डिंग सर्जरी पण म्हणून मानली जाते. आता आपण तुमच्या स्पेशालिटीकडे येऊया. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट असेल किंवा हिप रिप्लेसमेंट असेल, म्हणजे थोडक्यात सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आपण करतो. आता तुम्ही सांगितलं साधारण गेल्या 40 वर्षातलं हे शास्त्र आहे जे डेव्हलप होत चाललेलं आहे. तुम्ही हेही सांगितलं की गुडघ्यांचे झीज होते आणि मग त्या ठिकाणी तुम्ही मेटलचे म्हणजे काही धातूंचे त्याला एक प्रकारे आवरण चढवता, त्यातनं करता. पण मग हे धातूंचं आवरण चढवणं म्हणजे एक प्रकारे फॉरेन बॉडी नाही होत, आणि मग ती फॉरेन बॉडी शरीर ऍक्सेप्ट करतं का प्रत्येक वेळी? अगदी बरोबर. हे सगळे कसं आहे की हे जे आता जे मी मेटल्स म्हटले, म्हणजे आता ह्याच्यामध्ये मेटल सांगायचं गेलं तर क्रोमियम कोबाल्ट असते, त्याच्यानंतर टायटॅनियमचं यूज केलं जातं. मग हे काय, आणि झर्कोनियम म्हणून एक मेटल आलेलं आहे. म्हणजे ऑल दीज मेटल्स म्हणजे मोस्टली कुठलाही जो बेसिक जॉईंट जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये क्रोमियम कोबाल्टचा अलॉय असतो. आणि हा म्हणजे मांडीच्या हाडाला तो फिक्स केला जातो आणि पायाच्या हाडाला फिक्स केला जातो. आणि त्याच्या दोघांच्या मध्ये एक प्लास्टिक सारखं मटेरियल असतं. मग ते ऍक्च्युली हायड्रॉक्सी पॉलियुरेथेन आम्ही त्याला असं म्हणतो, म्हणजे प्लास्टिकचं मटेरियल त्या दोघा सरफेसच्या मध्ये ते बसलं जातं बेसिकली. तर आता हे तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की फॉरेन बॉडी असते. तर हे कसं आहे की हा टाइम टेस्टेड असतो, म्हणजे हा ऑलरेडी ह्याच्यावर स्टडी झालेला असतो की विच म्हणजे मेटल जो बॉडीमध्ये सूट होऊन बसू शकतो बॉडीमध्ये. आता बऱ्याच वेळा हे मेटल्स असतात की काही असे पेशंट्स येतात, म्हणजे फारच व्हेरी रेअरली असे येतात की ज्यांना ह्या मेटलच्या मध्ये रिॲक्शन होती, फॉरेन बॉडी रिॲक्शन होऊ शकते. कारण मोस्टली हे सगळे जे मेटल्स आहेत दे आर ऑलरेडी टेस्टेड ऑन द ह्युमन बोन, त्यामुळे शक्यतो असं काही होत नाही. म्हणजे पण मग जसं अँजिओप्लास्टीमध्ये स्टेंट घालत असताना वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मेटलच्या, मग त्याचा इम्पोर्टेड स्टेंट असेल तर त्याची किंमत जास्त, तसं नी रिप्लेसमेंट करताना तुम्ही जे मटेरियल वापरता त्याच्या मटेरियलच्या क्वालिटीनुसार त्याच्या किमतीमध्ये बदल असतात? हो, नाही आता कसं आहे की आता गव्हर्नमेंटनी म्हणजे हे फार चांगलं झालं सगळ्यांसाठीच की गव्हर्नमेंटने आता काय केलं की त्याच्यावर एक कॅपिंग आणलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं की
बऱ्याच कंपनीज आहेत, म्हणजे देर आर लॉट ऑफ कंपनीज, म्हणजे असं म्हणजे नंबर्स पण नाही आहेत की इतक्या कंपनीज आहेत किंवा थोड्याफार ह्या ज्या US FDA अप्रूव्ड आहेत, म्हणजे USच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने अप्रूव्ह केलेल्या कंपनीज आहेत, त्याच आपण भारतामध्ये यूज करतोय. मग त्याच्यामध्ये फॉरेनचे पण आहेत, इंडियन पण आहेत. खरं काय केलं की इंडियन गव्हर्नमेंटने त्याच्यावर एक कॅपिंग आणलेलं आहे. म्हणजे आता असं आधी असं असायचं की एक कुठली तरी कंपनी 75ला, म्हणजे आय जस्ट एक्झाम्पल असेल, म्हणजे इट इज नॉट अबाउट रेट्स, बट कुठली तरी कंपनी 85ला कोट करत होती, आधी 75ला दिलं जात होतं. बट 75,000 किंवा 85,000 असं करत असायची. खरं आता कॅपिंग केल्यानंतर त्याने एक 57,000 to 60,000 या रेंजमध्ये सरकारनं एक त्याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे आणि त्याची किंमत निश्चित करून दिली. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये पण आता जसं आपण म्हटलं की क्रोमियम कोबाल्ट हा व्हेरी कॉमन यूज मेटल आहे, तर त्याच्यामध्ये एक ऑरोनियम म्हणजे गोल्ड नी पण येतोय. म्हणजे थोडक्यात तो ऍक्च्युली गोल्ड, म्हणजे ऍक्च्युली गोल्ड यूज केलं जात नाही, मग त्याच्यावर एक स्प्रे असतो तो ऑरोनियम मेटलचा. तो का आता हे धातू का चेंज झाले ना, क्रोमियम कोबाल्टचं जे विअर अँड टेअर असतं, सो दॅट इज व्हेरी स्मॉलर दॅन द, म्हणजे त्याचा जो स्पॅन आहे तो कमी आहे. म्हणजे गोल्डचं जर बघायला गेलं तर एक 25-30 वर्ष काय होत नाही, असं ते कंपनीज कोट करतात. खरं मोस्टली वेन द सर्जरी इज डन इन गुड हँड्स, तर आपलं एक 25-30 वर्ष काहीच होत नाही त्या जॉईंट रिप्लेसमेंट केलेल्या याला. आता सर्वसामान्य लोकांच्या मनातल्या प्रश्नांविषयी आपण बोलणार आहोत. अगदी बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, गुडघेदुखी हा आजार विकार हा साधारणपणे वयाच्या 40 नंतर सुरू होतो असं मानलं जातं. अगदी बरोबर. हे मुळात खरं आहे का? तरुणपणी पण असा होऊ शकतो? आणि गुडघेदुखी सुरू होण्यामागची कारणं काय असतात? आता कसं आहे की गुडघेदुखी, आता मोस्टली आपण आजचं जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल बोलतोय, म्हणजे हे जे गुडघेदुखीचे पेशंट्स असतात ते मोस्टली एक 60+ असतात. 60+ असतात. त्यांच्यामध्ये आर्थरायटिस म्हणजे डिजनरेटिव्ह, म्हणजे वयाच्या नुसार होणारा संधिवात म्हणजे. अच्छा. तर संधिवात म्हणजे त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस आम्ही म्हणतो त्याला, दॅट इज कॉल्ड एज अ डिजनरेटिव्ह आर्थरायटिस. तर याच्यामध्ये कसे असतात की 4 स्टेजेस आहेत. म्हणजे जेव्हा फर्स्ट स्टेज असती तेव्हा इट इज जस्ट द बिगिनिंग, आणि 4th स्टेज जी आहे ती एकदम सिव्हिअर असं असतं. आणि आता 60+ मध्ये हा डिजनरेटिव्ह कॉमन असतो. खरं बरेच पेशंट्स आहेत. आता माझ्या एक्सपिरियन्समध्ये लास्ट 10 इयर्समध्ये सगळ्यात यंगेस्ट पेशंट इन हुम आय हॅव डन द जॉईंट रिप्लेसमेंट इज अराउंड 35 years. म्हणजे त्यांच्यामध्ये कसं आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस जो आपण ऐकला असेल की म्हणजे संधिवाताची सुरुवात लवकर झाली, त्यामुळे वयाच्या 35व्या वर्षी त्याला नी रिप्लेसमेंट करण्याची वेळ आली. अगदी बरोबर. आणि एकेकांना कसं असते की म्हणजे जन्मताच एकेकांना संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस जो असतो त्यांच्यामध्ये काय होतं की मग हा झीज फार लवकर होते. मग अशा पेशंट्सना इतकं पेन होत असते की म्हणजे आता बरेचसे पेशंट्स येतात मग म्हणतात की एवढ्या यंग एजमध्ये केलं तर चालेल का? खरं काय की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे समजा आता जरी 40 इयर्सचे पण पेशंट जर असतील, जसं तुम्ही म्हटला की 40 इयर्समध्ये पण बऱ्याच केसेसमध्ये केलेले आहेत, म्हणजे नॉर्मल ऑस्टिओ आर्थरायटिस विदाउट संधिवात, म्हणजे रुमॅटॉइड नसून पण बऱ्याच लोकांनी केलेले आहेत. पण 60 नंतर गुडघेदुखीचे पेशंट वाढायला लागतात किंवा गुडघेदुखीचा त्रास वाढायला लागतो. पण मला सांगा, गुडघेदुखी ही केवळ वय वाढलं म्हणून होते की स्थूलता असल्यामुळे सुद्धा निर्माण होऊ शकते? नाही, आता कसं आहे बऱ्याच वेगवेगळ्या केसेस असतात. म्हणजे वय वाढल्यानं इट इज द मोस्ट कॉमनेस्ट म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस. स्थूल पण असं म्हणता येणार नाही की कसं आहे की आर्थरायटिसचे जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या स्टेजेस असतात. आता बऱ्याच लोकांना की असं मी म्हणणार नाही की प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटला आपल्याला रिप्लेसमेंट किंवा सर्जरी करायलाच लागेल, बरोबर असं नाही की म्हणजे नॉट नेसेसरी. आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मेडिसिन्स देऊन बघतो, एक्सरसाइजेस ठराविक सांगत असतो. म्हणजे साधारण स्टेज 1, 2, 3 पर्यंत आपण मोस्टली हे कन्झर्वेटिव्ह लाईन ऑफ मॅनेजमेंट आम्ही ज्याला म्हणतो ते आपण करू शकतो. 4th स्टेजला असलं की मग त्याला रिप्लेसमेंट ही करायला लागतेच अशा पेशंट्समध्ये. सो दॅट इज द मेन कॉज. म्हणजे मोस्टली डिजनरेशन इज द, म्हणजे वय वाढतं वय. आता बऱ्याच लोक आता अशी पण बघितलं की 70 वय झाले, 75 झाले तरी पण त्यांना गुडघेदुखी नसते, साधारण असते. मग अशा पेशंट्समध्ये काय आपण औषधं देऊन किंवा एक्सरसाइज सांगून, फिजिकल थेरपी सांगून बरं होत असतं ते बऱ्याच वेळा. पण तुम्ही म्हणता सांधेदुखी ही तिथल्या हाडांमध्ये घर्षण होतं आणि मग ते झिजतात आणि त्यामुळे तो आजार किंवा ती दुखी सुरू होती. बरोबर. पण आता गुडघ्यांवरती तर आपल्या संपूर्ण शरीराचा भार असतो. अगदी बरोबर. मग काही विशिष्ट लोकांमध्येच पहिल्यांदा लवकर ते झिजतात आणि काही लोकांमध्ये झिजत नाहीत, असं का होतं? आता कसं असतं की बऱ्याच पेशंट्सना आता आपल्याकडे ओबेसिटी हा बऱ्याच लोकांमध्ये, मगाशी म्हणलं स्थूलता, एक्झॅक्टली, हा ओबेसिटीच्यामुळे काय होतं की उभारल्यामुळे बऱ्याच वेळा प्रेशर जास्त पडत असतात गुडघ्यांच्यावर. आता समजा हा मांडीचं हाड आहे आणि हे गुडघ्याचं हाड आहे, ह्याच्यामध्ये आपल्या चकती आम्ही ज्याला म्हणतो म्हणजे गादी जी असते, काय होतं की विथ एज, आता जेव्हा यंग पेशंट असतो तेव्हा आता आपल्यामध्ये जर बघितलं तर की हाडांची म्हणजे जी कमकवत नसतात हाडं, म्हणजे एकदम स्ट्रॉंग असतात बोन्स, त्यामुळे आणि त्याच्यामुळे वेअर अँड टेअर झाला नसतो. तर विथ एज काय होतं की हा वेअर अँड टेअर भरपूर एकमेकांना घासून वेअर अँड टेअर वाढायला लागतो. ती गादीची जी म्हणजे फंक्शन असतं ते थोडं थोडं कमी व्हायला लागतं आणि मग काय होतं की मांडीचं हाड आणि पायाचं हाड एकमेकावर घासायला लागलं, करकर आवाज येणं,
आणि मोस्टली त्याच्यामुळेच म्हणजे आता अशामध्ये काय होतं की पेशंटचे गुडघे पण बऱ्याच वेळा वाकडे झालेले असतात. बर म्हणजे बऱ्याच वेळा अशी डिफॉर्मिटी असलेले पण पेशंट्स येतात. अच्छा म्हणजे पायच वाकडे झाले असं अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय मेकॅनिकल ऍक्सिस आम्ही ज्याला म्हणतो ती चेंज झालेली असते मेकॅनिकल ऍक्सिस. त्याच्यामुळे काय होतं की जो बॉडीचा वजन पडण्याचा म्हणजे जो एक्झॅक्टली पॉईंट असतो तो चेंज होतोय. त्याच्यामुळे पेशंटला असे पण तुम्ही बघितलं असेल की पेशंट बरेच असे किंवा असं लंगडत म्हणजे वॅडलिंग गेट असं वाकडे तिकडे चालत असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नाही पण मला सांगा, आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या गुडघ्यांवरती असतो. बरोबर. पण एखादा माणूस जर आयुष्यभर बैठं काम करत असेल, बसून काम करत असेल, आणि दुसरी व्यक्ती ही मॅक्झिमम काळ उभारून काम करत असेल, तर त्याच्यामध्ये गुडघ्यांची झीज जास्त कुठे होते? आता असं सांगता येणार नाही. म्हणजे कसं आहे की जो बसणारा आहे पेशंट, म्हणजे जो समजा आलाय त्याच्यामध्ये पण म्हणजे IT वाले आता जे आहेत की जे 6-6 तास कॉम्प्युटर समोर बसून काम करतायत, पण शिक्षक असतील, पोलीस असतील, सैन्य दलातील जवान असतील, की यांना बराच वेळ उभं राहावं लागतं. तर मग उभं राहण्यामुळं गुडघ्यांची झीज लवकर होते का बसल्यामुळं लवकर होते, असं काही त्याच्यामध्ये मेडिकल सूत्र आहे? बरोबर आहे ना. म्हणजे उभारल्या ज्यांना जास्त म्हणजे उभारायला लागते किंवा जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला स्ट्रेनस वर्क आहे गुडघ्याचं, तर त्याच्यामध्ये झीज जास्तच होते. आणि जे कसं आहे आता IT जसं तुम्ही म्हटलं, IT मध्ये बरेच लोक आता बराच काळ बसून राहायला लागतं. त्यांच्यामध्ये पण एकच पोझिशनला गुडघा ठेवून पण म्हणजे अशामध्ये पण नी पेन्स हे भरपूर आहेत. ओके. आणि नी पेन्स कसं आहे की फक्त वेअर अँड टिअरच नाही, तर बऱ्याच वेळा कसं होतं की आपल्या विटॅमिन D असेल, म्हणजे कॅल्शियम असेल, हे सगळे जर गोष्टी कमी झाल्या तरी पण गुडघे दुखण्याचे प्रमाण हे भरपूर दिसायला मिळते आता सध्या. मी एक प्रश्न विचारतो, तो कदाचित बाळबोध असेल, पण मला सांगा की कोणत्याही घर्षणाच्या वेळी काय होतं, तर त्याचा जेवढा वापर होईल तेवढं त्याचं घर्षण होतं. म्हणजे आपण कोणत्याही इंजिनबद्दल, यंत्राबद्दल आपण असं हे सामान्यपणे त्याचा निष्कर्ष काढतो. आता एखादा जर खेळाडू असेल, त्यातही तो ॲथलीट असेल, आणि एखादा समजा जर कोणी व्यायाम करणारा तरुण असेल की जो सतत जोर बैठका काढतोय, उठाबशा काढतोय किंवा प्रचंड पळतोय, रनिंग करतोय, तर मग अशा वेळेला त्याच्या गुडघ्यांची झीज जास्ती वेगाने होती असं म्हणायचं? अगदी बरोबर, अगदी बरोबर होती. अशामध्ये आता क्रिकेटर्स असतील, फुटबॉल प्लेयर्स असतील, आता आपण बघितलं की त्याच्यामध्ये काय होतं की जेवढं म्हणून म्हटलं की जेवढं स्ट्रेनस वर्क जेवढं तुम्ही त्याच्यावर एक्झर्ट कराल, आता रनर्स मध्ये पण नी रिप्लेसमेंट फार यंग एज मध्ये बघायला मिळते आपल्याला. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आता या यंग पेशंट्समध्ये आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतो की पेशंट आमच्याकडे आल्यानंतर की आता आमचं कसं करतोय की आम्ही त्यांना पेशंटला पहिला क्लिनिकली एक्झामिन करतोय, त्याच्यानंतर त्यांचा आम्ही म्हणजे एक क्लिनिकली डायग्नोज करतोय की बाबा तुम्हाला काय आहे एक्झॅक्टली. मग त्याच्यानंतर एक्सरेज आम्ही घेतो पेशंटचे. मग एक्सरेच्या वर आम्ही बघून काय करतो, बऱ्याच वेळा आम्ही त्यांचे सगळ्यांचे वेट बेअरिंग एक्सरेज घेतो, म्हणजे उभारून एक्सरेज घ्यायला लागतात. बऱ्याच वेळा काय होतं की गडबडीत पेशंट झोपून एक्सरेज घेतले जातात, त्याच्यामुळे काय कळत नाही एक्झॅक्टली की गुडघ्यांच्या मध्ये गॅप किती आहे. बरोबर. अशा पेशंट्समध्ये काय करतो की एक क्लासिफिकेशन आहे, म्हणजे जसं 4 स्टेजेसमध्ये म्हटलं. मग याच्यामध्ये कुठल्या स्टेजला पेशंट आहे त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट असते. आता समजा यंग पेशंट असेल, ग्रेड 2 असेल, म्हणजे दुसऱ्या पायरीवर असेल, तिसऱ्या पायरीवर असेल, आणि ह्याच्यामध्ये फक्त एकाच बाजूचा जर कंपार्टमेंट, गुडघ्यामध्ये कसे की साधारण 3 कंपार्टमेंट्स असतात. खरं बेसिकली मेन जे समोरून दिसतात ते 2 कंपार्टमेंट्स होते, मिडल आणि लॅटरल असं आपण त्याला म्हणू. तर फक्त आतल्या बाजूचा जर कंपार्टमेंट जर झीज झाली असेल तर फक्त तो कंपार्टमेंट रिप्लेस करायला पण आपल्याला येतो. अच्छा. म्हणजे फक्त तेवढाच, म्हणजे अर्धा नी पण रिप्लेस करायला येतोय, म्हणजे तो आतल्या बाजूचा असू दे, मिडल असू दे किंवा लॅटरल असू दे, बाहेरच्या बाजूचा. बर. आता असे पण एक सर्जन्स आहेत ज्यांच्यावर म्हणजे मी बाहेर काम केलं की फक्त पटेला म्हणजे गुडघ्याची वाटीचा सरफेस फक्त चेंज केलेला आहे, म्हणजे विदाउट डुईंग रिप्लेसमेंट. काय टेक्नॉलॉजी आली आणि काय डॉक्टरांचं कौशल्य. पण मला सांगा, एका पायाच्या गुडघ्याची वाटी बदलली, नी रिप्लेसमेंट सर्जरी केली, म्हणून दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावरती जास्ती लोड आला किंवा त्याच्यामुळं त्याच्यावरती त्याचं घर्षण जास्त व्हायला लागलं, असं काही होऊ शकतं का? बरोबर. हा एकदम छान प्रश्न आहे. आता मी पेशंट्स बरेच असे केलेले आहेत की जे म्हणजे तुम्ही मुळात सर्जरी करता तेही ती दोन्ही गुडघ्यांची करता की एका गुडघ्याची? आता कसं आहे की आता दोन्ही गुडघ्यांची पण करता येते आपल्याला आणि एका गुडघ्याची पण करतो आम्ही. आता कसं आहे की त्याला एक साधारण आता इतक्या स्टडीज होत असतात ऑल अराउंड द वर्ल्ड, त्याच्यामध्ये कसं आहे की 70 इयर्स इज द कॅपिंग आम्ही म्हणतो त्याला. म्हणजे 70 इयर्स पर्यंत आम्ही दोन्ही गुडघे एकाच सर्जरीमध्ये एकाच म्हणजे सर्जिकल टाइम मध्ये करू शकतो. आणि 70च्या प्लस असेल तर मग आम्ही स्टेज करतो, म्हणजे आज एक केला तर 1 महिन्यानं दुसरा किंवा 3 महिन्याने किंवा 1 आठवड्यानी पण केलेले आहेत. पण मोस्टली म्हणजे जर आपल्याला नी रिप्लेसमेंट करायची असेल तर दोन्ही गुडघ्यांची करणं कधी चांगलं? एक्झॅक्टली. खरं पेशंटला दोन्ही गुडघे दुखायला पाहिजे अर्थात, म्हणजे समजा एकच दुखत असेल तर आपण एकच केलेले आहेत. पण तुमच्या आजवरच्या अनुभवामध्ये पर्सेंटेज वाईज
किती टक्के रुग्णांचे दोन्ही गुडघे दुखत असतात आणि किती टक्क्यांचा एखादाच गुडघा दुखत असतो? ऑलमोस्ट लाईक वी कॅन से 80% ऑफ द पेशंट्स जे येतात त्यांचे सगळ्यांचे दोन्ही गुडघे दुखत असतात. बर कारण मोस्टली कसं असतं की जसं मी म्हटलं की आम्ही एक्सरेज करतो, क्लिनिकली डायग्नोज करतो, मग त्याच्यावरती आम्ही त्यांना सांगतो की तुमचा कुठला गुडघा जास्त दुखतोय. मग समजा आता एक कोणीतरी म्हणत असेल राईट दुखतोय, लेफ्ट जास्त दुखतोय, मग त्याच्याप्रमाणे आम्ही त्याला हा पण सल्ला देतो की आम्ही त्यांना की तुम्ही एकच करा पहिल्यांदा, एक केला तरी चालेल. असे पण पेशंट बरेच झालेत की एकच केलाय आणि दुसरा गुडघा तो केल्यानंतर दुखायचा कम्प्लिटली थांबलेला आहे. बर कारण की कसं होतं की पूर्ण बॉडीची ऍक्सिस चेंज होती आणि तो काय होतं की जो जास्त गुडघा दुखत असतो तो रिप्लेस केल्यामुळे त्याचं दुखणं पूर्णपणे कमी होतं आणि लेफ्ट नीचं लोड पण पूर्णपणे कमी झालेला म्हणजे दिसलेला असतो, जो ऑपोजिट नी केलेला नाही. त्यामुळे असे पण पेशंट्स परत येऊन सांगतात की सर आता काही दुसऱ्याची करायची गरज नाही, तो दुखायचा कमी झालाय. त्यामुळे इट डिपेंड्स पेशंट टू पेशंट, म्हणजे बरंच व्हेरिएशन आहे त्याच्यात. असं पण आपल्याकडे असं की नेहमी म्हटलं जातं ओरिजिनल ते ओरिजिनल, हो जे नैसर्गिक आहे तेच अस्सल आहे, तेच टिकतं. हो हो अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या आपल्या गुडघ्यामध्ये वेगळा अवयव निर्माण करणं हा दीर्घकाळ टिकणारा उपाय आहे का? साधारणपणे एकदा नी रिप्लेसमेंट केल्यानंतर किती वर्ष त्याचा फायदा होतो, की पुन्हा काही कालांतरानंतर पुन्हा नी रिप्लेसमेंट करायला लागते? नाही, आता कसं आहे की रिप्लेसमेंट हे एकदा केलं म्हणजे तर एक साधारण 25 वर्ष त्याला काही होत नाही. काय सांगता 25 वर्ष? 25 वर्ष तर म्हणजे वयाच्या 50 किंवा 55 वर्षी केलं अगदी बरोबर, तर पुढे 80 वर्षापर्यंत परत करायची गरज नाही. गरज नाही. खरं याच्यामध्ये कसं आहे की आता एक पार्ट झाला सर्जनचा, की आम्ही आता सर्जरी केल्यानंतर इफ द सर्जन डज द बेस्ट जॉब, आणि त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे म्हणजे एक्सरसाइज करणं, एक्सरसाइज फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय होतं की पेशंट्समध्ये आता बरेच पेशंट्स आम्ही बघतो की एक्सरसाइजेस त्यांच्या सर्जरीनंतर करत झालेला नसतो व्यवस्थित. मग अशा पेशंट्समध्ये लवकर वेअर होणं म्हणजे दिसून येते. पण तो एक्सरसाइज असतो, जे व्यायाम असतो, की फिजिओथेरपी असते? ऍक्च्युली एक्सरसाइज म्हणजे फिजिओथेरपी, त्यांना एक पूर्ण प्रोटोकॉल दिला जातो. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये अथर्वमध्ये कसं की एकदा सर्जरी झाली की त्यांना एक फिजिओथेरपी डिपार्टमेंट पण आहे आमच्याकडे, विच इज वेल ऑर्गनाइज्ड, आणि त्याच्यामध्ये आम्ही आता बऱ्याच सगळे नी रिप्लेसमेंटचे पेशंट्समध्ये चांगले रिझल्ट आलेले आहेत म्हणजे इतक्या वर्षाचे. तेव्हा फिजिओथेरपीचा पार्ट हा भरपूर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे फिजिओथेरपी इज द राईट वर्ड. कारण मोस्टली आम्ही त्याला एक्सरसाइज म्हटलं की म्हणजे जरा पेशंट्सना पण मी काय विचारलं म्हणजे फिजिओथेरपी असेल तर कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली कुणाच्या तरी सल्ल्यानुसार करावी लागेल. एक्सरसाइज असेल तर मी पण करू शकेन. अगदी बरोबर. त्यांना काय होतं की फिजिओथेरपिस्ट त्यांना आता आमच्याकडचे जे फिजिओथेरपिस्ट आहेत ते काय करतात की त्यांना जोपर्यंत हॉस्पिटलचा म्हणजे कालावधी आहे तोपर्यंत त्यांना सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसातून 2दा त्यांना गाईड करून एक्सरसाइज शिकवतात. म्हणजे आता थोडक्यात जर आज सर्जरी जर झाली असेल पेशंटची तर मोस्टली बरेच पेशंट आमचे संध्याकाळी पण चालायला चालू करतात. बापरे, एवढ्या लगेच चालतात बरेच. म्हणजे एक समजा एक साईडचा जर केला असेल, बरेच पेशंट्स आता मी जे केलेले आहेत तर ते संध्याकाळी पण चालायला चालू केलेले आहेत. क्या बात आहे. तर संध्याकाळी चालतात. मोस्टली समजा प्रत्येकाच्या पेन थ्रेशोल्डवर पण असते. कारण आता आता सर्जरी करताना आम्ही काय करतो की जे अॅनेस्थेशिया दिला जातो, भूल दिली जाते, ती कमरेच्या खाली दिली जाते. म्हणजे कमरेच्या खाली दोन्ही पायांचं भूल दिली जाते. तर त्याच्यानंतर आम्ही एक छोटासा कॅथेटर पण त्याच्यामध्ये प्लेस केलेला असतो. मग त्याला आम्ही स्पायनल इपिड्युरल अॅनेस्थेशिया असं म्हणतो. मग त्या कॅथेटर मधून जे पेन मॅनेजमेंट आहे पेशंटचं ते अगदी एकदम सुंदररित्या केलं जातं. म्हणजे पेशंटला पेन हे जाणवतच नाही. म्हणजे पेनलेस सर्जरी पण म्हणून आम्ही बऱ्याच वेळा हे म्हणजे सांगतो पेशंट्सला. मग काय होतं की तो केल्या आम्ही संध्याकाळी त्या पेशंटला चालवतो. दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सकाळपासून पेशंटला विथ गायडन्स, म्हणजे आम्ही पण असतो, फिजिओथेरपिस्ट पण असतात, आमचा सगळा स्टाफ पण असतो. म्हणजे पेशंटला त्याप्रमाणे प्रोत्साहन पण मिळते, त्याचे फॅमिली मेंबर्स असतात. मग त्यांना आपण चालवायला लावतो नेक्स्ट डेला. थर्ड डेला वी आज द पेशंट वी ट्रेन द पेशंट टू क्लाइंब द स्टेअर्स. पायऱ्या चढायचं. म्हणजे घरी समजा कुणाच्या ती लिफ्ट नसेल किंवा जिना असेल तर त्याला ते पायऱ्यांनी त्यांना ते छानपैकी शिकल्यामुळं दे कॅन डू इट प्रॉपरली. आणि 5th डेला साधारण पेशंट डिस्चार्ज होतो. म्हणजे 5व्या दिवशी आम्ही त्याला पेशंटला इंडिपेंडेंटली ॲटलिस्ट पेशंट बेड टू बाथरूम जाऊ शकेल एवढं त्याला आम्ही तयार करून पाठवून देतो. मग त्याच्यानंतर एक 15 डेला पेशंट सुचर रिमूव्हलला येतो, म्हणजे टाके काढायला येतात पेशंट्स. आणि त्यानंतर 1 month, 3 months, 6 months, 1 year असं ते पेशंटचा फॉलोअप असतो. मग या फॉलोअपमध्ये आम्ही पेशंटला म्हणजे ऍक्च्युली त्याचं बघतो की कसा तो पेशंट, त्याचं फिजिओथेरपी त्यांनी व्यवस्थित केलेली आहे का नाही, एक्सरसाइज जे शिकवलेले फिजिओथेरपिस्टने ते व्यवस्थित केलेत का नाही. समजा त्याला गरज असेल तर त्याला घरीही आम्ही फिजिओथेरपिस्ट रोजच्या म्हणजे
एव्हरी डे त्याचं कन्सल्ट करून आम्ही फिजिओथेरपिस्टची घरी आम्ही त्यांच्या पाठवू शकतो. पाठवलेले आहेत पण म्हणजे कोल्हापूरच्या आता जवळपास अराउंड 30-50-100 किलोमीटर्सच्या रेडियसमध्ये बरेच पेशंट्स झालेले आहेत. म्हणजे जवळ कोल्हापूरचे ऍक्सेसिबल आहेत, त्यांच्याकडे फिजिओथेरपिस्ट जाऊन म्हणजे अथायू हॉस्पिटलकडनं येस येस फिजिओथेरपिस्ट घरी जाऊन त्यांना त्यांचे एक्सरसाइज करून येस घेतात. त्यांना ट्रेनिंग करून घेतो. पण तुम्ही आता सांगितलं की एखादी नी रिप्लेसमेंटची सर्जरी झाल्यानंतर 5व्या दिवशी तुम्ही डिस्चार्ज येता, येस म्हणजे तो घरी जाऊ शकतो. घरी जाऊ शकतो. पण मुळात त्या सर्जरीला किती वेळ लागतो? सर्जरीला साधारण आता एक जर बघायला गेलं म्हणजे वन नी रिप्लेसमेंट साधारण 1.5 ते 2 तास लागतात. अच्छा, म्हणजे हे कसं आहे की ह्याच्यात एक्झॅक्टली सर्जिकल टाइम म्हणतात, त्याला बरीच तयारी असते. बरोबर म्हणजे बरोबर. आत पेशंटला अॅनेस्थेशिया द्यायला लागतो स्वच्छ, म्हणजे देर आर लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे अराउंड 2 आवर्स आपण म्हणू शकतो, 1.5 ते 2 तास. अच्छा. एक ऑपरेटिव्ह टाइम जो म्हणायला गेला तर अराउंड 45 मिनिट्स टू 1 आवर मध्ये आपण करू शकतो सर्जरी. आणि तुम्ही जे सांगितलं की त्याच्यासाठी लागणारे एक्सरे असतील एक्झॅक्ट किंवा अन्य कोणत्याही पद्धतीचे उपचार असतील, या सर्व सुविधा अथायू हॉस्पिटलमध्ये आहेत. अगदी अगदी येस येस. मग तुमचा तो वेगळाच डिपार्टमेंट. वेगळंच डिपार्टमेंट आहे. येस येस. अच्छा. आता सध्या आता आपण बोललो सगळं नी रिप्लेसमेंट बद्दल. जेव्हा आपण सांधे प्रत्यारोपण म्हणतोय तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एक असती जो नाव आम्ही ऐकलेलं आहे, ते म्हणजे हिप रिप्लेसमेंट. येस सर येस बरोबर. हिप म्हणजे खुबा. अगदी बरोबर बरोबर. पण मग अवघड काय? हिप रिप्लेसमेंट अवघड आहे की नी रिप्लेसमेंट अवघड आहे? म्हणजे ऍक्च्युली अवघड आता म्हणजे काहीच अवघड राहिलेलं आहे आता. म्हणजे ऍक्च्युली ऍज फ्रॉम अ सर्जन्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय इट इज अ सर्जरी, त्यामुळे काय दोन्ही पण सेमच म्हणता पण हिप रिप्लेसमेंट ज्याला कंबर दुखी आहे त्यांच्यासाठी असती, कशासाठी नाही. असती? खूप ऍक्च्युली कसं हिप रिप्लेसमेंट मध्ये पण ह्याच्यामध्ये पण आर्थरायटिस होते, म्हणजे संधिवात होत हो असते. बरोबर. म्हणजे हिप रिप्लेसमेंट हा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. नाही, म्हणजे पण हिप रिप्लेसमेंट करण्याची गरज आहे हे तुम्ही कसं ठरवता? म्हणजे त्यासाठी पहिला लक्षणं काय असतात रुग्णाची? आता बऱ्याच वेळा पेशंटला काय होतं की खुब्यात दुखते, म्हणजे पेशंट मध्ये की जांघेमध्ये दुखत असते, खुब्यामध्ये दुखत असते. म्हणजे थोडक्यात हा आपला हिप जॉईंट. ओके. या हिप जॉईंट मध्ये पेन्स भरपूर होतात पेशंट्सला. म्हणजे आता ज्यांना संधिवात आहे किंवा आता बऱ्याच आता हा एक आणि फार चर्चेचा मुद्दा झालेला आहे की कोविड झालेले पेशंट्स जे आहेत, बऱ्याच कोविड झालेल्या यंग पेशंट्समध्ये आर्थरायटिस ऑफ द हिप जॉईंट हे दिसून आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती आता स्टडी अजून चालूच आहे. बरेच पेपर्स पण आता पब्लिश एक थोडेफार पेपर्स झालेले आहेत, कारण अजून स्टडी चालू आहे की एक्झॅक्टली कोविडमुळे तो का तिथे आर्थरायटिस जातो. म्हणजे काय होतं, आपल्या हिप जॉईंटचा जो बॉल आहे, म्हणजे बॉल अँड सॉकेट जो जॉईंट, तो बॉलच त्या बॉलचा पूर्ण रक्तपुरवठा कमी होतो आणि तो बॉल म्हणजे म्हणायला गेलं तर नेक्रॉसिस म्हणजे कुसतो बॉल तो कम्प्लिटली. त्यामुळे आर्थरायटिस म्हणजे स्मूथ सरफेसचा जो मुवमेंट असतो तो कम्प्लीटपणे बंद होतो आणि पेशंटला प्रचंड पेन होते. म्हणजे पेशंटला चालता येत नाही, बसता येत नाही, बसताना उठताना त्रास होते. म्हणजे डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग पूर्णपणे अफेक्ट होतात. आणि त्यामुळे पेशंट हे यंग पेशंट्स बरेच हिप रिप्लेसमेंटसाठी येतात. पण हिप रिप्लेसमेंट सुद्धा 50-60 नंतर जास्ती आहे? नाही, त्याच्यात पण असंच आहे, म्हणजे सेमच आहे व्हेरिएशन. म्हणजे यंग पेशंट्स हिप रिप्लेसमेंट ज्यांना आता एव्हीएन म्हणतो, अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हिप जॉईंट, हे बऱ्याचशा यंग पेशंट्समध्ये आम्ही आढळून आलेलं आहे. पण जसं गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमध्ये तुम्ही ती गुडघ्याची वाटी चकती बदलता, तसं हिपमध्ये काय बदलतं? हिपमध्ये आम्ही काय करतो, ह्याच्यामध्ये पण पूर्ण म्हणजे आता हा बोन फिमोरचा वरचा पार्ट म्हणजे मांडीचा हाडाचा वरचा पार्ट, त्याच्यामधला हेड जो असतो म्हणजे त्याचा हेड रिप्लेसमेंट केलं जातं. पूर्ण त्याच्यामध्ये नवीनच मेटल बसवलं जातं बॉडीमध्ये, म्हणजे रिप्लेसमेंटच केलं जातं. आणि जो वाटी जी असते वरची, म्हणजे जसं मी म्हटलं बॉल अँड सॉकेट, तो सॉकेट पण हा मेटलचा, वेगवेगळ्या सिरॅमिकचे पण सॉकेट्स आहेत. तो पण सिमेंटच्या माध्यमातून, अनसिमेंटेड म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सिमेंट यूज केलं जात नाही, असे पण जॉईंट्स आहेत. अच्छा. आता आपण जेव्हा सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया म्हणतोय त्यातले आपण 2 बघितले, पण आपल्याकडे सांधे तर सगळ्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे अगदी कोपर हा सुद्धा जसा गुडघा काम करतो तसंच काम करत असतो. अगदी बरोबर. किंवा खांदे, येस. तर अनेकांचा खांदा निखळतो, हो, हात निखळतो, किंवा कोपऱ्यावरती पण अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याला टोटल एल्बो रिप्लेसमेंट म्हणतात, टोटल शोल्डर रिप्लेसमेंट म्हणतात, इव्हन टोटल अँकल रिप्लेसमेंट पण केलं जातं. घोट्याच्या इकडचं. येस एक्झॅक्ट. बर. पण मग या सगळ्या शस्त्रक्रिया अशा पद्धतीच्या आपण आता अथायूमध्ये करतोय? येस करू शकतो अथायू. आणि एक सांगायचं झालं तर अथायू हॉस्पिटलमध्ये आता आम्ही काय केलंय की नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटसाठी आम्ही एक ऑर्थो पायलट म्हणून नावाचं एक मशीन आताच म्हणजे आमचं 15 ऑगस्टलाच आम्ही त्याचं इनॉग्रेशन केलं. आताच आम्ही ते मशीन घेतलेलं. सो दॅट इज म्हणजे त्याच्यामध्ये रोबोटिक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे रोबोटिक कम्प्युटर असिस्टेड तो मशीन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की गुडघ्याचं मॅपिंग होतं आणि मॅपिंग झाल्यानंतर जो सर्जरीचं जे प्रेसिजन लेवल आहे तो जास्त चांगला होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मॅपिंग झाल्यामुळे जे कट्स आम्ही घेतो, म्हणजे थोडक्यात जो कट करायला लागतो बोनचा पार्ट, तो कमीत कमी आणि रिकव्हरी रेट पण त्याच्यामुळे फार चांगला आहे. तो कमीत कमी बोनचा पार्ट काढून त्याच्या जागी मेटल बसवायसाठी त्या मशीनचा खूप उपयोग आहे आता सध्या तरी. नी रिप्लेसमेंट केल्यानंतर एखाद्या खेळाडूला पुन्हा पहिल्यासारखं पळता येतं का?
हो कसं असतं की बऱ्याच पेशंट्सना की जॉगिंग हे बरेच पेशंट्स आमचे करू शकतात. आता नी रिप्लेसमेंट्स केलेले बरेच स्पोर्ट्समन्स पण आहेत. हो. त्याच्यामध्ये पण आता आता रिसेंटली झालं म्हणून, पण दॅट इज लाईक फ्रॉम आवर अपोजिट टीम, तरी पण त्यांचं रिप्लेसमेंट झालं. आता शोएब अख्तरचं त्याचं पण नी रिप्लेसमेंट आता जस्ट झालेलं आहे. जस्ट रिसेंटली झाले, माझ्या मते लास्ट मंथ झाला असेल त्यांचं. मग त्यामुळे तो एवढा ही वॉज द फास्टेस्ट बॉलर इन द वर्ल्ड ॲट अ पॉईंट. त्यामुळे त्याच्यामध्ये ते नी रिप्लेसमेंट हे केलेलं आहे त्यांच्यामध्ये पण असं आहे. पण नी रिप्लेसमेंट असेल किंवा हिप रिप्लेसमेंट असेल, अशा पद्धतीच्या सर्जरी झाल्यानंतर काही पथ्य पाळावं लागतं का? नाही, असं पथ्य म्हणजे किंवा काय काही प्रिकॉशन घ्यावी लागते? एक्झॅक्टली प्रिकॉशन्स म्हणजे आता कसं आहे की पहिले 15 डेज तरी फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या आता आम्ही एकदा इथून तुम्हाला पाठवलं की ड्रेसिंग केल्यानंतर की ते 15 डेज त्याची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे तुम्ही त्या ह्याची. आणि नंतर फार महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपी, एक्सरसाइज हे फार महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर आम्ही पेशंट्सना काय सांगतो की तुम्ही म्हणजे इंडियन टॉयलेट यूज करायचं नाही, जसं की प्रामुख्याने ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंगमध्ये लागतं. त्याच्यानंतर मांडी घालून बसायचं नाही. बसता येते मांडी घालून, कारण मोस्टली कसं आहे की मांडी घालून बसल्यानं काय होतं की तो जॉईंटचा वेअर अँड टेअर लवकर होतो. त्यामुळे समजा कुणाला 25 इयर्समध्ये जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागत असेल परत, तर तो साधारण एक 10 इयर्स 12 इयर्समध्येच किंवा 15 इयर्समध्येच खराब होऊ शकतो. आणि याच्यामध्ये असं पण आहे की रिप्लेसमेंट केल्यानंतर आपल्याला म्हणजे त्याला मी रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतोय. तर रिव्हिजन ही सर्जरी किती वेळा पण करू शकतोय आपण. म्हणजे थोडक्यात एकदा, दोनदा, तीनदाही करता येते सर्जरी आपल्याला. म्हणजे नी रिप्लेसमेंट केल्यानंतर रिव्हिजन हे म्हणजे क्वाईट 1, 2, 3दा तरी करू शकतो आपण ते रिप्लेसमेंट असं. अथाई हॉस्पिटलमध्ये जो तुमचा याबद्दलचा विभाग आहे, त्याच्यात वेगळेपण किंवा वैशिष्ट्य काय सांगू शकाल? आताच मी म्हटलं की ते मशीन ऑर्थो पायलट जे दॅट इज द लेटेस्ट फॉर द नॅव्हिगेशन, म्हणजे कम्प्युटर असिस्टंट नॅव्हिगेशन जे आहे. आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे तर अर्थातच की वी हॅव ट्रेंड सर्जन लाईक मी. आता मी स्वतःच आहे त्याच्यामध्ये, कारण की गेले 10 वर्ष माझं ऑलमोस्ट जॉईंट रिप्लेसमेंटमध्येच मी काम केलेलं आहे. किती साधारणपणे आतापर्यंत सर्जरी केल्यात? आता साधारण एक माझे अराउंड 300 तरी रिप्लेसमेंट्स केलेले आहेत. 300 जणांचे पाय हाताळलेले आहेत आणि गुडघे बदललेले आहेत. येस येस. आणि जो प्रायमरी असिस्टन्स आहे तो ऑलमोस्ट म्हणजे 2,500च्या वर, जिथं माझं ट्रेनिंग झालंय बऱ्याच ठिकाणी, म्हणजे इंडियामध्ये पण आणि US मध्ये पण. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2,500 3,000 नीस, म्हणजे आय वॉज अ प्रायमरी असिस्टंट. म्हणजे पहिला सर्जरीच्या आधी तुम्ही प्राइम असिस्टन्स करणं फार सहाय्यक म्हणून सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे तो एक्सपिरियन्स म्हणजे आहे चांगला. म्हणजे नॉट टू टॉक अबाउट सेल्फ, बट ॲटलीस्ट वी हॅव लाईक द बेस्ट टीम वर्किंग फॉर अस असं अथाईमध्ये. त्याच्यानंतर फिजिओथेरपी डिपार्टमेंट म्हणाल तर आता आम्ही बऱ्याच हे चालू केले की क्लब्स चालू केले. म्हणजे आता नी क्लब असेल, हिप म्हणजे स्पाईन क्लब असेल, हिप क्लब म्हणू शकतो. म्हणजे या क्लब्स म्हणजे काय की थोडक्यात ज्यांना हिप पेन आहे, नी पेन आहे, ते पेशंट्स एकत्र येऊन एकत्र एक्सरसाइज आम्ही त्यांना करून घेतो असं आहे. ओके. शेवटचा प्रश्न, मुळात अशा पद्धतीची कोणतीही सांधे बदलाची शस्त्रक्रिया करायला लागू नये आयुष्यात, मग ती नी रिप्लेसमेंट असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, शोल्डर असेल, काही असेल, सर्व सांध्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज इज द की फॉर एव्हरीवन. पण तुम्ही म्हणताय एक्सरसाइज केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं वेअर अँड टिअर होतं. एक्झॅक्टली. खरं एक्सरसाइज म्हणजे नॉट लाईक अग्रेसिव्ह एक्सरसाइज, बट ॲटलीस्ट प्रत्येकानं ॲटलीस्ट एक म्हणजे दिवसातून एक 45 मिनिट्स तरी एक्सरसाइज केलाच पाहिजे. म्हणजे दॅट इज गुड एक्सरसाइज, गुड डाएट इज द की फॉर अ गुड लाईफ. दॅट्स व्हॉट आय से. असं एक म्हणतात की कोणत्याही अशा जिथे घर्षण होतं तिथं वंगणाची आवश्यकता असते. तर वंगण म्हणून जसं आपण ऑइल सोडतो इंजिनमध्ये, तसं आपल्या शरीरातल्या या सांध्यांची चलनवलन सगळं छान राहावं याच्यासाठी वंगणाची आवश्यकता असते. अगदी बरोबर. याच्यामध्ये असं प्रत्येक जॉईंट हा म्हणजे सायनोवियल जॉईंट असं म्हणतो. प्रत्येक जॉईंटमध्ये फ्लुइड हे असतंच. ओके. आता नीचं आपण बोलत असतो तर साधारण नीमध्ये 3 to 5 ml एवढंच फ्लुइड असतं. ज्या फ्लुइडच्या मुळे आपण जे शॉक ऑब्झर्वर्स म्हणा की सक्ती मगाशी म्हणलं, तर प्रत्येक जॉईंटमध्ये हे फ्लुइड असतंच. खरं विथ एज दॅट फ्लुइड थोडंसं त्याचं प्रमाण कमी होत जातं, त्याच्यामुळे हे होतं. त्यामुळे प्रत्येक जॉईंटला हे तुम्ही जसं म्हटलं की जसं फ्लुइडची आवश्यकता आहे विच इज इनसाइड द जॉईंट, खरं त्याच्यामुळे एक्सरसाइज करणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे एक्सरसाइजमुळेच काय होतं की हे जे फ्लुइड असतं ते मेंटेन राहतं. नाही, मी का विचारलं तर अनेकदा अनेक लोक मसाज करून घेतात आणि तेल लावून घेतात, किंवा पूर्वीच्या काळी तूप प्यायलं जायचं किंवा लोणी खाल्लं जायचं. अगदी बरोबर. तर याचा उपयोग खरोखर शरीरामध्ये वंगण म्हणून होतो का? नाही, आता कसं आहे की जे मसाज जे करतात लोक की आता लागल्यानंतर पण बऱ्याच जणांच्याकडे ऐकलं असेल की आता मी लागल्यामुळे मसाज, खरं तर कुठलंही लागलं किंवा दुखलं तर मसाज करून घेऊ नये जास्त. म्हणजे कसं आहे की जे तेल असते किंवा आता बऱ्याच आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये बऱ्याच वेळा तेल आपल्याला दिसतं, तेल किंवा मलम असेल तर ते फक्त हलक्या हाताने लावून जर सोडलं त्या जॉईंटवर
तर त्याचं अब्झॉर्प्शन जास्त चांगलं होतं. ओके. कधीतरी काय होतं की मसाज दिल्यामुळे जास्त पण दुखणं वाढू शकतं असं. अच्छा. नाही पण समजा दुखणं काय नाहीये, पण मी रेग्युलर माझ्या सगळ्या सांध्यांना त्यांचं चलनवलन चांगलं व्हावं याच्यासाठी तेल लावणं योग्य असतं का? तसं म्हणजे इट इज गुड आय गेस. म्हणजे देर इज नथिंग बॅड, नो हार्म, नॉट हार्मफुल टू नॉट अप्लाय ॲक्च्युली. इट इज गुड, देर इज नॉट अ प्रॉब्लेम. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आमचा हा विशेष कार्यक्रम याचसाठी सुरू आहे की मुळात तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे कधीच जायची वेळ येऊ नये, पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर तुम्हाला माहिती असावी. आता सांधेदुखी हा आजार इतका झपाट्यानं वाढत चाललेला आहे, घरोघरी आपल्याला पेशंट बघायला मिळतात. गुडघेदुखी हा आता अतिशय कॉमन आजार झालेला आहे आणि कधी काही या सगळ्या आजारांवरती फारसं उत्तर नव्हतं. उपचार असायचे पण ते मर्यादित स्वरूप असायचे. पण आता वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं वेगानं वाढलेलं आहे, विकसित झालेलं आहे की तुम्हाला तुमच्या शरीरातील अवयव बदलता येतात. आणि जसं आता डॉक्टर अंगराज सावंत यांनी सांगितलं की शरीरातील कोणत्याही सांधे बदलाची शस्त्रक्रिया आता कोल्हापुरातील अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकते. नी रिप्लेसमेंट असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, अशा पद्धतीच्या अनेक शस्त्रक्रिया तिथं केल्या जात आहेत आणि अवघ्या 5 दिवसामध्ये पेशंट स्वतःच्या पायांनी चालत पुन्हा आपल्या घरी जाऊ शकतो. मला वाटतं मेडिकल टेक्नॉलॉजीमधला हा जो काही बदल आपण बघतोय हा थक्क करणारा आहे आणि डॉक्टर अंगराज सावंत यांच्यासारखे तरुण, अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर आज कोल्हापुरामध्ये उपलब्ध आहेत. आणि अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनं हा कार्यक्रम याचसाठी सुरू केला आहे की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रातील एकेका ब्रँचबद्दलची माहिती व्हावी. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अंगराज सावंत आले आणि सविस्तरपणे बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.